नमस्कार मित्रांनो, आपला आत्ता जो व्हिडिओ येणार आहे आपण साळुंके साहेबांच्या फार्मवर जो काढलेला आहे. त्यांच्या फार्मवर व्यवस्थित जागा नसल्यामुळं आपल्याला ते कॅमेऱ्याची ॲडजस्टमेंट व्यवस्थित झाली नाही. सुरुवातीचे काही मिनिटे हा लांबून कॅमेरा धरून आपण चर्चा केलेली आहे. व्हिडिओची क्वालिटी जरी थोडी यावेळेस 19-20 असेल तरी त्याच्यातून जी माहिती देत आहेत साळुंके साहेब ती अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. त्यामुळं व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्कीच उपयुक्त अशी माहिती भेटणार आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी रोहित पानसरे गोट फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेळी पालकांचे स्वागत आहे. आपण जे एक नवीन सिरीज चालू केली आहे की बाहेरच्या फार्मवर जाऊन त्यांचे शेळीपालन कसे आहे आणि काय पद्धतीने करतात, चारा नियोजन किंवा मार्केटिंग या सगळ्या गोष्टी, कुठले ब्रीड सांभाळतात याविषयी आपण आता व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे. 2-3 व्हिडिओ आपले झालेले आहेत आणि आजचा हा व्हिडिओ आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जी कमेंट आली होती ते कमेंट अशी होती की बिटलमधून गावरान शेळीपालनात आलेले आणि गावरानमधून बिटल शेळीपालनात आलेले. तर आपण आज हिरडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी नागनाथ गोट फार्म या गोट फार्मवरती आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की तुम्ही सुरुवातीला बिटलमध्ये होता पण नंतर गावरानमध्ये कसे आले आणि सध्या त्यांचं शेळीपालन कसं चालू आहे या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव हरी दिगंबर साळुंके, मुक्काम पोस्ट हिरडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. श्रीगोंदा तालुक्यापासून एक 10 किलोमीटरवरती आमचं गाव आहे आणि गावातच आमचा नागनाथ गोट फार्म नावाने फार्म आहे. सर मला एक सांगा, तुम्ही किती वर्षापासून तुम्ही शेळीपालन करता आणि सोबत अजून तुम्ही काय व्यवसाय वगैरे करता का? माझं शेळीपालन चालू करून जवळजवळ आता 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ओके. आणि दुसरा व्यवसाय आमचा गाडीचा धंदा आहे, शेती आहे थोडी. असं दुसरं काय, शेती थोडीच आहे आम्हाला, 1 एकर शेती, पण त्यावर आमचा संपूर्ण शेळ्यांसाठी चारा आहे. आणि आता तुम्ही बोलले की गाडीचा व्यवसाय आणि चर्चा करताना पण एक पहिले तुमच्याकडे 2-3 गाड्या वगैरे अशा होत्या. हा ताजा पैसा असताना गाडी धंद्यातला तुम्ही ह्या व्यवसायाकडे कसे आहात? कारण याच्यातून पैसे यायला वेळ लागतो. नाही, प्रश्न बरोबर आहे सर तुमचा. पण मुद्दा असा की ताजा पैसा जसा ताज्या पद्धतीने येतो तसाच तो खर्च होतो. आणि ह्याचं कसं आहे, ह्याचं आपल्याला वाटतं की आता पिल्ला आपले 6 महिन्यांनी विकणार आहेत, पण ज्यावेळेस तुमची 10 पिल्लं विकली जातात त्यावेळेस 10,000 जरी गेले तर तुम्हाला एखाटे 1 लाख रुपये येतात. म्हणजे हा आलेला पैसा टिकतो आणि ताजा पैसा असा खर्चण्यावारी, म्हणजे रोजचा खर्चण्यासाठी ठीक आहे, परंतु ताजा पैसा जसा येतो तसाच तो खर्च पण होतो आणि ह्याचा पैसा शिल्लक राहतो किंवा कुठल्या तरी कामाला आपल्या मार्गी लागतो. असं तुम्ही जो ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता तो आता बऱ्यापैकी कमी करून फक्त एक तुम्ही गाडी ठेवलेली आहे की कधी एखाद दुसरं भाडं वगैरे होईल. तर मग तो व्यवसाय आणि हा व्यवसाय ह्याच्यात म्हणजे कसं बघता तुम्ही? सुख समाधान किंवा कमी टेन्शन ह्या सगळ्या गोष्टी त्या धंद्यातल्या आणि ह्या धंद्यातल्या एक आम्हाला सांगून द्या. नाही, आता तो धंदा कसा आहे, आता तो धंदा रोडवरचा धंदा आहे आणि पूर्णपणे परावलंबी धंदा आहे. म्हणजे जर समजा तुमच्या शेतात पिकलं तर तुम्ही आमच्या गाडी टाकणार आहे तर आम्ही ते मार्केटला नेणार आहे. आता परिस्थिती अशी की सध्या म्हणजे दुष्काळ पडलायच म्हणायचं, उन्हाळा आहे. आता पार जून महिना चालू झाला तरी अजून पावसाचं नाव नाही. लोकांना शेतातच काय पिका नाही किंवा जे पिकलंय त्याला बाजारभाव नाही. आज आपण कांद्याची परिस्थिती वगैरे पाहतो, त्याच्यामुळं शेतकरी त्रस्त झालेला आहे. आणि त्यामुळं कसं होतंय, जर तुमचा जर माल नाही तुम्ही गाडी टाकला तर आम्ही काय मार्केटला नेणार आहे? नाही नेलं तर आम्हाला तरी काय भाडं मिळणार आहे? मग ह्यापेक्षा हे चांगलं आहे. म्हणजे ह्यात म्हणजे कोणाला हप्ता द्यायला नको, कोणता टॅक्स भरायला नको, काय नको. आणि हे म्हणजे कंटिन्यू चालतंय. कारण शेळी वेल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यांनी ती माझावर येणारच आहे, माझावर आल्यानंतर ते क्रॉस होणारच आहे, नंतर 5 महिन्यांनी तिला पिल्लं होणारच आहे. तर म्हणजे हे जे सर्कल आहे हे कंटिन्यू चालू राहत आहे असं आहे. आणि जोपर्यंत तुमचा मदर स्टॉक होत नाही तोपर्यंत तुम्हाला टेन्शन राहतं की परवडत नाही. पण ज्यावेळेस मदर स्टॉक पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला मग तिथून पुढे खरा नफा तयार होतो असं आहे. तुम्ही आता बोलताना एक गोष्ट बोलले की शेळी डिलिव्हरी झाल्यानंतर 1-1.5 महिन्यांनी माझा येतेच.
अशी कितीतरी उदाहरणं आहेत. माझ्या फार्म ओपन झालीत आणि मी माझ्या मित्रांकडे बघतो, शेळी एकदा पिल्लू देते पण नंतर ती माझ्यावर येत नाही किंवा 2-2, 3-3, 4-4 महिने खाली राहते. मग अशा वेळेस हे तुमचं आर्थिक गणित थोडं पुढं मागं नाही का होत? नाही, असं काय नाही. क्वचित एखाद्या वेळेस होते, कारण निसर्ग वगैरे किंवा अचानक चाऱ्यात झालेला बदल किंवा शेळ्यांचा खुराक वगैरे ह्याच्यात थोडंफार चेंजेस वगैरे झाला. आणि जरी समजा एखादी शेळी माझा वगैरे येत नसली तरी त्यासाठी आज औषधं वगैरे भरपूर उपलब्ध आहेत, त्यांनी ती माझावर येऊ शकते. फक्त योग्य डॉक्टरांचा योग्य सल्ला असला की अडचण येत नाही. बरं. आणि दुसरं, जर तुमचं वेळच्या वेळेला जंतनाशक लसीकरण वगैरे जर असलं तर अशा गोष्टी क्वचितच तयार होतात. आणि आपलं पूर्णपणे नैसर्गिक आहे. आता तुम्हाला ह्या उन्हामुळे ह्या शेळ्या इथं बंदिस्त दिसतात, पण अशी परिस्थिती की आमच्या 10 वाजता शेळ्या सुटल्यानंतर संध्याकाळी 6 वाजताच घरी येतात. मग असं घरी त्यांना अजिबात चारा नसतो. त्याच्यामुळं मग नैसर्गिक वातावरणातल्या शेळ्यांना आम्हाला तरी म्हणजे आमच्या गोठ्यात अजून असा प्रश्न उपस्थित झालेला नाही. अच्छा. हा. आणि ह्या म्हणजे तुमचा गाडी व्यवसाय आणि शेळी पालन व्यवसाय, तुम्ही आता बोलले की हा रस्त्यावरचा धंदा किंवा परावलंबी धंदा, तर बोलता बोलता तुम्ही शेतकरी त्रस्त आहे वगैरे असं. आता हा शेती संलग्न व्यवसाय आहे शेळी पालन. शेती संलग्न अनेक बाकीचे पण आहेत ना, की बाबा तुमचं डेअरीचा व्यवसाय घ्या, दुग्ध व्यवसाय घ्या, जर्शा गाय आणून 60-60, 70-70 लिटरच्या दूध ते पण करू शकतात. पण तुम्ही हाच मार्ग का निवडला? नाही, आता प्रश्न बरोबर आहे सर तुमचा. डेअरी व्यवसाय सुद्धा म्हणजे होता असं वाटलं, कारण लोकांचा पाहायचं ते 4-4 किटल्या वगैरे घेऊन जातात. पण असं लक्षात आलं की आता समजा आमच्याकडे गाय आहे आणि ती गाय 2-3 महिने झाला वेळाली आणि ती जर मी विकायला नेली तर ती कवडी मोल किमतीने जाते. किंवा ज्या वेळेस गाय तुमची कास करीन आणि तिला 2-4 दिवस वेळायला टाईम आहे त्याच वेळेस तिचं पैसे होतात. तसं शेळी हा असा प्राणी की तिचं तुम्ही जन्मलेलं पिल्लू कडेवर घेऊन गेला तर त्याचा 2-3 हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत. किंवा एखादी म्हातारी शेळी झाली तरी ती विकायला नेली तर तिचे तुम्हाला पैसे मिळतात. आणि जरी मी म्हणतो उद्या समजा काय दगा फटका झाला, एखाद्या आजाराने वगैरे मिली, तरी असं काही जास्त नुकसान होत नाही. तशी जर्सी गाय जर तुम्ही म्हणतात की 60-70 हजाराची जर्सी गाय, तिला जर समजा काय झालं तर मोठा तोटा सहन होतो ना. आणि दुसरं म्हणजे आहार, कारण एका जर्सीच्या आहारात तुमच्या 4 ते 5 शेळ्या मजा जगू शकतात. बरोबर, असं होतंय. आणि त्या पट्टीत जर पाहिलं तर ते म्हणतात ना छोटा प्राणी पण उत्पन्न जास्त, त्या पट्टीत. आणि आमच्याकडे जमीन वगैरे मोजकी असल्यामुळं आम्हाला तो गायधंदा परवडत नाही. दुसरी गोष्ट, आमच्याकडं पाण्याचा कायम प्रश्नच असतो. आणि मग ह्या प्रश्नामुळं काय होतं, शेळ्या आमचे कांद्याची पात, तुरीचं बुसकाट वगैरे खाऊन जगतील. किंवा जो चारा तुमची जर्सी गाय खाऊ शकत नाही त्या चाऱ्यावर आमची शेळी जगतील. म्हणजे आमच्याकडे असणारे समजा उमरीची झाडं, लिंबाचा पाला किंवा रुईटी किंवा बाबळ, ह्याला तुमची गाय तोंड सुद्धा लावणार नाही. तो पूर्णपणे चारा आमची शेळी खाती. त्यामुळे आम्हाला शेळी योग्य वाटते. जर्सी बद्दल काही जास्त असा अनुभव नाही. पण तुम्ही आता बोलताना बोलले की एखादं नुकसान जर झालं, 60-70 हजाराची गाय वगैरे एक्सपायर झाली तर ते नुकसान आहे. तसं शेळी पालनात पण एक्सपायर होणं किंवा ह्या गोष्टी, तर ज्यावेळेस लाईव्ह स्टॉक असतो, जिवंत प्राणी तुम्ही सांभाळ करून जर हे करत असाल तर त्या नक्कीच त्यांच्यात जर मरतूक झाली तर ते नुकसान तुम्ही कसं भरून काढता किंवा त्यासाठी कशी एक मानसिक दृष्ट्या तुमची कशी तयारी असते? आता हा प्रश्न स्पेशली कशासाठी की जे नवीन शेळी पालक येतात ते सुरुवातीला 1-2 प्राणी जर त्यांचे एक्सपायर झाले तर थोडे ते डिमोटिवेट होतात. नाही होतात ना. आता ह्याच्यात तुम्ही कसं? नाही, मग ह्यासाठी काय करायचं माहिती आहे का, क्वांटिटी मध्ये काम करायचं. म्हणजे समजा तुमच्याकडे जर समजा 10 शेळ्या आहेत आणि 10 शेळ्यामधलं मी म्हणतो समजा 2 शेळ्या गाभाडल्या, 2 शेळ्या गाभाडल्या किंवा अचानक काय झालं तरी बाकीच्या 8 शेळ्यांनी तुम्हाला तारलं पाहिजे. अच्छा. आणि लोकांचं काय होतं, बऱ्याचशा ते 2 शेळ्या घेतात आणि ते 2 शेळ्यांवर एक त्यांचा माणूस स्पेशल असतो, त्यातली एखादी गाभाडती किंवा एखाद्याला दूध नसतं. मग ते काय म्हणतात, अरे हे काय परवडत नाही, यात काय फायदा नाही. असं नाही, तुम्ही जोपर्यंत संख्या वाढवत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची रोजंदारी सुद्धा सुटणार नाही. असं आहे. आज ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आम्ही पण 2 पाठीपासून सुरुवात केली. आज आमचे त्या पाठी वगैरे धरून जवळजवळ 45 संख्या आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे ह्यात काय वाटत नाही. जरी समजा आमच्या 5 फेल गेल्या तरी आमच्या 40 शेळ्या आम्हाला तारून धरतात, कव्हर करतात. हा, ह्यासाठी धंदा थोडा तरी मोठा पाहिजे. अच्छा. सांगतात की तुम्ही 10 शेळ्या करा, 5 शेळ्या करा, पण 5 आणि 4 शेळ्यावर काही होत नाही. 12 वर्षापूर्वी तुम्ही हे चालू केला होता व्यवसाय, त्यावेळेस तुमची सुरुवात
कुठल्या ह्याच्यातून म्हणजे गावरांमधून होते का बिटलमध्ये होते का अजून कुठलं ब्रीड होतं? नाही नाही, आमच्याकडं वडिलांनी सुरुवातीपासूनच शेळ्या होत्या. हा. आम्ही त्यावेळेस लहान होतो, पण वडिलांना पण त्यांची काही संख्या थोडी असायची, 1-2 शेळ्या. त्यांना कधी लसीकरण नाही, कधी जंतनाशक नाही. हा. कारण पहिल्या ह्या गोष्टी म्हणजे कधी नव्हत्याच, कारण 2 शेळ्या. लोक हा, आणि आता काय झालं, आपली संख्या वाढली आणि जसं माणसांना जसं कालानुसार वेगवेगळे आजार वगैरे येतात, तसं जनावरांना पण आहेतच ना. पहिल्या काळात आपण जर पाहिलं तर मकाचं आपण पीक पेरून दिलं की त्याला कधी आळी पडत नव्हती, पण आज तुम्ही शेळ्या करडांना गुरांना जरी मका पेरली तर त्याच्यावर आळी पडते. म्हणजे हे कालांतराने झालेला बदल आहे. मग हा बदल आपल्याला ऍक्सेप्ट करावाच लागणार आहे. तसं शेळी पालनात सुद्धा नवीन रोग आजार येतात, मग त्यानुसार आपण ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. नवनवीन आलेले आजार किंवा समजा लसीकरण, PPR सारखं लसीकरण हे जर केलं तर असं शक्यतो म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. आणि समजा नॉर्मल आहे, समजा वातावरणात बदल झाला, ताप आला किंवा जुलाब लागले, हे काय साध्या गोळ्या औषधांनी सुद्धा क्लिअर होतं. पण समजा मोठा PPR सारखाचा आजार तुमच्या गोठ्यात घुसला तर तो अख्खा गोठ्याच बाद करतो, आणि मग त्यावेळेस खरा माणूस फसतो. माणूस म्हणतो की हे काय परवडत नाही, कोंबडी सारखं आहे शेळीचं, तिला दुखणं सहन होत नाही, शेळ्याच परवडत नाही. तर हिथं माणूस मग असं नको म्हणतो हे असं आहे. त्यामुळं जर लसीकरण, एक साधं उदाहरण द्यायचं झालं, समजा आपल्या लहान मुलांच्यात होणारा पोलिओ झाल्यानंतर कुठंच त्याच्या उपचार नाही. बरोबर. पण पोलिओ होऊ नाही म्हणून सोपा उपचार आहे, फक्त 2 थेंब मुलाच्या तोंडात सोडायचंय. बरोबर. म्हणजे साधं. तसं PPRचं सुद्धा आहे, एक 450 ते 500 रुपयाला बॉटल मिळते, त्यात तुमची 100 जनावरे टोचून होते. बरोबर. 5 रुपयाला इंजेक्शन पडतं, पण परत जर खर्च करायचं म्हणलं तर 1000 वर जातो. आणि PPR सारखा आजार तुमच्या गोठ्यात शिरला तर तो गोठाच बाद करतो. बरोबर. म्हणून अगोदर रोग होण्याच्या अगोदर जर दक्षता घेतली तर शक्यतो काही होत नाही. म्हणजे हा आमचा अनुभव आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा साळुंके साहेबांनी आता सांगितलेला आहे की लसीकरण. तुमच्या शेळ्या गावरान आहेत, उस्मानाबादी आहेत, बिट्टल आहेत किंवा इतर कुठलेही ब्रीड आहे, ही न बघता ते गावरान जरी असली, कमी पैशाची जरी असली, तरी तिला लसीकरण हे केलंच पाहिजे. तर साळुंके साहेबांचे वडील पण आपल्याला जॉईन झालेले आहेत. काका, आता साळुंके साहेबांनी सांगितलं की 12 वर्षापासून ह्या धंद्यात आहात. 12 वर्ष. त्याच्या आधी तुमच्याकडे कधी अशा 1-2 होत्या पूर्वी? म्हणजे तुम्हाला कळतंय असं शेळ्या कायम होत्या. फक्त एक 12 वर्षापासून तुम्ही एकदम व्यवस्थित लसीकरण, अमुक तुमुक ह्या गोष्टी चालू केल्यात. आणि त्याच्यात काय झालं, त्याच्यात फायदा व्हायला लागला ना, मग आम्ही वाढीत चाललो संख्या. बर. वाढीत ठीक आहे, आता 70-80 पर्यंत गेले. लहान मोठी 70-80 आहेत. पण गावरांपासून मग पुन्हा उस्मानाबादी केल्या, उस्मानाबादून पुन्हा बोरवून पुन्हा असे बिटल क्रॉस, म्हणजे असं वाढीत गेलं. बर. काय वाटलं तुम्हाला, आपले गावरान उस्मानाबादी का ह्या इतर जातीचं नाव घेतलं, त्यात कसं बघता तुम्ही? कुठल्याकडून तुम्हाला जास्त असं पैसे येतात किंवा काय असं काय फायदा? म्हणजे बिटल पासून जास्त. बर. कारण ते पिल्ल बी वजनदार होते, मोठी पिल्ल होते. वर्षाचं म्हणलं तर समजा 100-125 किलो वरते. बर. त्याच्यामुळे आम्ही आता बिटलच करतो. तुम्ही 12 वर्षापूर्वी प्रॉपरली ह्याच्यात एक कमर्शियल म्हणून तुम्ही चालू केलं, व्यावसायिक दृष्टिकोनातून चालू केलं की संख्या वाढवणं आणि त्या पद्धतीने करणं. तर म्हणजे गावरांपासून सुरुवात करून आज तुमच्याकडे एक बिटलचा नर आहे. तुम्ही काही बिटलच्या शेळ्या पण घेतल्या होत्या. हो. आणि मग कमी दिवसात जास्त वजन वाढ वगैरे ह्या सगळ्या गुणवत्ता त्याच्या असताना सुद्धा तुम्ही परत बिटल थोडे बऱ्यापैकी कमी करून परत उस्मानाबादी गावरान किंवा बिटल क्रॉस ही संख्या, म्हणजे कसं बघता तुम्ही ह्याच्याकडे, ही कसं काय वाढवली? काय होतंय सर, समजा बिटल आज समजा मी जर माझा समजा बिटलचा बोकड 3 महिन्याचा विकायचं म्हणलं तर तो मला कमीत कमी 30-40 हजार रुपयाला पिल्लाची किंमत होती. मग आता काय होतंय, जर समजा नवीन जर कस्टमर असला, ज्याला त्यातली माहिती त्याला काय वाटत नाही, त्याला माहिती का हा ब्रँड काय आहे किंवा हे क्वालिटी वगैरे काय. पण येणारे आपल्याकडे सगळे जुने कस्टमर नसतात. जे नवीन ज्यांना तयार करायचे ते विचार करतात, यार 40 हजाराला 3 महिन्याचं पिल्लू घ्यायचं, मग त्यापेक्षा त्यात गावरांच्या 2 शेळ्या येतात, त्यांच्या खाली 4 पिल्लं येतात, असं लोक विचार करतात. मग ह्यामुळं काय होतंय, आणि आपण कसं आहे, आपल्याला पैशाची कायम गरज राहते. आपण साध्या कुटुंबातले तर गरीब कुटुंबातले, त्यामुळे पैशाची गरज कायम राहते. मग बिटल तर समजा आज मला विक्री करायची बिटलच्या बोकडाची, पण मला ते 40 हजार रुपये देणार कस्टमर लवकर मिळत नाही, आणि मला पैशाची तर आज गरज आहे. मग त्यामुळे मग मी काय केलं, बिटलचा बोकड आणि गावरान शेळ्या
किंवा आज माझ्याकडं आता मी दुसऱ्या एक आणल्यात काठेवाडी पण शेळ्या येतं, गावरान येतं, बिटल क्रॉस पण येतं. आणि मग ह्यांच्यातून समजा पिल्लं मी कटिंगच्या जरी मार्केटने विकली कटिंगचा, पण काय होतंय बिटलचा बोकड असल्यामुळे वजन वाढ फास्ट आहे. वजन वाढ फास्ट आहे. म्हणजे 3 महिन्यात समजा तुमचं जर बिटलचं बोकड 25 किलोच होतं तर हे कमीत कमी 16-17 किलो पर्यंत होतंय. मग त्यामुळं हे जरी मला आज कटिंगला दिलं तरी मला काय त्याचा शुभाशुभ वाटत नाही. कारण मग एका शेळीने जर समजा मला 2 पिल्लं दिली, प्रत्येक पिल्लं जर समजा 10,000 गेलं तर मला एका शेळीचं 20,000 रुपये उत्पन्न मिळतंय. पण हे कधी पण आहे. मला समजा मला उद्या पैशाची गरज आहे आणि आमच्या इकडे शनिवारचा बाजार असतो काष्टीचा किंवा मंगळवारचा राशींचा बाजार असतो, त्या बाजारात जरी मी नेले तरी ते मला लगेच पैसे मिळतात. म्हणजे ज्यावेळेस मला पैशाची गरज आहे त्यावेळेस मला पैसे उपलब्ध होतात. म्हणून हळूहळू मी ह्याच्याकडे आलो. बिटल वाईट आहे असं म्हणण्याचा उद्देश नाही. बिटलमध्ये तुमची ही गरज भागली नाही का की तुमच्याकडे प्राणी आहेत आणि तुम्ही याला विकायला काढताय किंवा विकायचे तर आपल्याला लगेच पैसे पाहिजेत, ह्याच्यात तुमचं काय असं जजमेंट हुकलं का किंवा लगेच कस्टमर आलं नाही का, काय झालं नक्की? नाही, जजमेंट हुकलं म्हणण्यापेक्षा काय होतंय, म्हणजे आपण समजा मार्केटमध्ये नवीनच होतो आणि तरी पण बऱ्यापैकी प्रसिद्धी वगैरे झाली, पण होतंच तसं. बिटलमध्ये जर समजा तुमची एक वस्तू विकायची आणि त्याला तुम्ही असं व्हॉट्सअपला वगैरे टाकल्यानंतर कस्टमर उद्या येतो म्हणल्यानंतर समजा 4 दिवसांनी त्याला काय अडचण आली तर तो 4 दिवस पुढे जातो. किंवा येणारा प्रत्येक जण घेईलच असं नाही. घेईलच असं नाही. तुम्हाला समजा जर 10 कस्टमर आले तर त्यातले 3 घेऊ शकतात किंवा 2 घेऊ शकतात, पण त्या 10साठी आपल्याला वाट पाहावं लागते. यार ह्यांनी नाही घेतलं बरं का, मग पुढचा कस्टमर येऊ द्या, तो घेईल, तो नाही आला तर तो घेईल, असं होतं. त्यामुळं पण कसं होतं, बिटलच चांगलं आहे, परंतु आपल्याला पैशाची गरज असल्यामुळे हे आम्हाला योग्य वाटतं. ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस लगेच पैसे जर पाहिजे असतील तर कटिंग मार्केट हे म्हणजे तुमच्या. मग तुम्ही सुरुवातीला ज्या काही बिटल घेतल्या होत्या त्याची काय पिल्लं वगैरे तुम्ही कशी विक्री केली, त्यावेळेस काय अनुभव आला तुम्हाला? नाही, विक्री झाली त्यावेळेस, पण नंतर काय झालं, मी घराचं काम वगैरे काढलं आणि मग घराचं काम काढल्यानंतर मला पैशाची गरज लागली. पण मग ज्यावेळेस मला आता समजा उद्या पत्रा विकत घ्यायचा आहे त्यावेळेस मला ते पिल्लांचं लगेच मला पैसे आले नाहीत ना. मी व्हॉट्सअपला टाकलं, नंतर कस्टमर यायचं, पाहायचं, व्यवहार मोडायचा, कधी असं व्हायचं. पण त्यानंतर व्यवहार जुळला, मी ते विकून टाकले आणि मग घरच्यांचं सगळ्यांचं आमचं असं जरा बोलणं वगैरे झालं तर घरचे म्हणले अरे हे सुद्धा काय वाईट नाही. एका शेळीपासून जर आपल्याला 20,000 रुपये मिळत असेल मग आपण संख्या वाढवू, 25, 30, 40 शेळ्या करू. आणि मग त्यानुसार आम्ही प्रयत्न केलं तर आज बऱ्यापैकी चांगलं आहे आमचं. उत्पन्न चांगलं आणि याच्या हप्त्यात 5-6 लाख होते. आणि बिटल शेळीचं कसं आहे, आता पंजाबमध्ये जर पाहिलं तर पंजाबमध्ये बिटल शेळी चरू नये. आता मी काय प्रत्यक्ष पंजाबमध्ये गेलेलो नाही, परंतु बऱ्याच जणांकडून ऐकलं की पंजाबमध्ये ही बिटल शेळी तुमची चरू नये. पण परिस्थिती वेगळी असू शकते. बिटलचं समजा पंजाबमधील टेम्परेचर, आपल्याकडचं टेम्परेचर, तिकडचा चारा पाणी वगैरे सगळंच वेगळं असू शकतं. त्यामुळे आता आमच्या ज्या शेळ्या आहेत या पूर्णपणे शेतात चरू नयेत. म्हणजे आज घरी त्यांना आता काय उन्हाळा भरपूर आहे, आता नांगरटे झालेत म्हणून आम्ही दुपारपर्यंत घरी ठेवतो आणि सोडतो. पण ह्या आमच्या पूर्णपणे म्हणजे बिगर खर्चित शेळ्या. तसं बिटल शेळीचं समजा तुमची जरी पिल्लं जास्त किमतीने विकत असली तरी शेळीला तसा आहार पण द्यावा लागतो. त्यामुळे ती दूध भरपूर देणार, ती पिल्लं तशी स्ट्रॉंग होणार आणि आपलं म्हणजे कमी खर्चातलं कमी बजेटमधलं सगळं. मग हे तुम्हाला ज्यावेळेस पैशाची जरूरत होती त्यावेळेस ह्या बिटलमधून लगेच पैसे न आल्यामुळं तुमचं इकडं वळायचं मुख्य कारण का? हो, मुख्य कारण तेच. अच्छा. बाकी बिटल वाईट आहे असं नाही. ज्यांच्याकडे मार्केटिंगची लाईन आहे त्यांनी अवश्य बिटल करावा असं. आता तुम्ही हे गावरान जे सगळं बघतो मी एवढे प्राणी आहेत, ह्याचं मार्केटिंग किंवा ह्याची विक्री व्यवस्थापन कसं करता? विक्री व्यवस्थापन कसं आहे, सध्या आता आपल्याकडं बिटलचा बोकड आहे आणि त्याच्यापासून होणारे पिल्ल स्ट्रॉंग होतात. म्हणजे जरी गावरान शेळीला झालं तरी ते क्रॉसमध्ये होतात. जलमताच पिल्ल साधारण 2, 2.5, पावणे 3 किलोचे असतात आणि ह्या पिल्लांना जवळच 2-2.5 महिन्याचे होते त्यावेळेस त्यांच्या अशी शायनिंग जास्त राहते. बिटलमधले जे समजा गुणधर्म असते, वजन किंवा त्याची चमक, ती त्या पिल्लात सुद्धा उतारते. त्याच्यामुळे पिल्लांना मागणी आमच्याकडे भरपूर आहे. आज आमच्याकडे आता या बाहेर पाहिलं तर आम्ही जवळजवळ 18 ते 20 पाठ्या राखलेल्या आहेत. लोक आम्हाला म्हणते ह्यातल्या 2 तरी पाठी द्या, पण आमची त्याची द्यायचीच इच्छा नाही. बरं, ते 18 ते 20 पाठी आपण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवूच. बाहेर बिटलच्या बोकडापासून सरांनी त्यांच्या फ्युचर मदर स्टॉकसाठी ठेवलेलं आहे. एक 5-6 महिन्याच्या सरासरी पाठींचं वय आहे ते आता आपण दाखवूच.
जसं तुम्हाला म्हणतात की यातल्या 2 तरी द्या, असे काय किंमत म्हणतात की एवढ्या किमतीला आम्हाला द्या किंवा एवढे आता- घ्या पैसे पण आम्हाला द्या, ह्याच्या आता बाबतीत ह्या पाठी आता आमच्या 25,000 मागणी झालेली आहे. ओके. परंतु त्यांच्या अंगावली चमक, त्यांचं वजन वाढ आणि आपला ब्रीडर पाहून वगैरे त्यांची तसे मागणी झालेली, परंतु ते आपल्याला विकायचंच नाही, त्यामुळे किमतीचा विषयच नाही. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे. गावरान शेळीला बिटलचा बोकड लावून 5-6 महिन्याच्या पाठी सरांना जर 25 हजारात मागत असतील तर गावरान शेळीपालन कमी आहे आणि त्यापेक्षा इतर कुठल्या जातीचंच भारी आहे, हा मुद्दाच इथं खोडला जातोय. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात घ्या की तुम्ही गावरान जरी शेळ्या असल्या तरी तुम्ही त्या सांभाळताय कशा, कुठल्या साईजमध्ये शेळ्या घ्याव्यात, दुधाची क्षमता त्यांची काय आहे आणि कसं ओळखून घ्यावं, हा अभ्यास साळुंके साहेबांचा झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी बिटल क्रॉस गावरान शेळीपासून ज्या पाठी झाल्यात त्यांच्या पण किमती त्यांच्याकडे 25 हजारापर्यंत मागणी झालेली आहे. आता मला एक सांगा, तुम्ही म्हणला तुमचं सगळं चराऊ याच्यावरच आहे, ह्याला खुराकाचं तुम्ही नियोजन कसं करता? सकाळ करता का संध्याकाळी? नाही, खुराक आमच्याकडं सकाळचं देतो, ते पण जे वेलेले शेळ्या आहेत त्यांनाच खुराक आहे, बाकीच्यांना खुराक नाही. किंवा जे आता गाभण निवडून आली 1-1.5 महिन्यात येईन त्यावेळेस त्यांना खुराक असतं. आणि खुराकात काय नाही, फक्त डाळ मिल मधली चुनी असते आणि मका, एवढंच आहे. दुसरं काय असं सेपरेट ह्यांच्यासाठी काय बाहेर 17-18 पाठी ठेवलेल्या आहेत, तर त्या सिंगल नाही त्यांना बोकडं वगैरे तर झाली असतील. हा, डबल असे 2-3 असे पिल्लं. तर मग त्या बोकडांची विक्री तुम्ही कशी केली? म्हणजे तुमच्याकडं बिटल क्रॉस गावरानला जी होणारी बोकड आहेत ते तुम्ही पुढं गावरान शेळीपालन करणाऱ्या शेळीपालकांना ब्रीडर म्हणून विकता का कटिंग मार्केटसाठी विकता? त्याचं विक्री व्यवस्थापन कसं करता तुम्ही? नाही, आता काय होतं, आता ह्यात होणारे पिल्ल आहेत ना, आता काही पिल्ल म्हणजे समजा 10 पिल्ल जन्मले, 10 बोकड जन्मले, ते 10ची 10 सुद्धा म्हणजे ब्रीडिंगच्या मापचे नसतात. बरोबर. समजा जे आपल्याला वाटतं ना की हे ब्रीडिंग साठी स्ट्रॉंग आहे किंवा त्यांचे समजा बोन साईज, त्यांचा शरीराचा आकार, त्यांचे वजन वाढ, म्हणजे वजन फास्ट वाढण्याची पद्धत, ह्यानुसार मग काही बोकड आपण म्हणजे त्या लोकांना सांगतो हा चांगला आहे, हा तुम्ही लागवडीसाठी ठेवा. किंवा जर समजा काही खराब आपल्याला वाटलं तर ते आपल्या कटिंगला पण जातात. असं आहे. कटिंग मार्केट म्हणजे जे व्यापारी येतात ते घेऊन जाता का तुम्ही कसं करता? व्यापारी येतात. किंवा एक आता नवीन सिस्टीम चालू केली आम्ही, आमच्या इथले एक मुसलमान बाई येतात, त्यांना आम्ही 1 किलो मटण देतो, त्यांनी ते आपल्याला कापून सगळी कटिंग वगैरे करून द्यायची. आणि आज मार्केटला रेट 800 रुपयाचा आहे, 780 ते 800 रुपये. पण आपण आपली जुनी पद्धत, वाटा पद्धत, की ज्याच्यात बोकडाच्या शरीराचा तुम्हाला प्रत्येक पीस मिळणार, ती पद्धत चालू केली आणि कस्टमर भरपूर आहे. आम्हाला उलट मटण कमी पडतं. पण तो कसं आहे, म्हणजे आपला बिझनेस नाही तर लोक काय करतात, मग बाहेरून 4 बोकडं आणून कापून विकू शकतात. पण आपण आपल्याच गोठ्याला तयार झालेलं तसं विकतो, असं करतोय. त्यात 2 रुपये वाढवून मिळतात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे की शेळीपालन बंद पडायचं एक कारण असतं की नंतर ते विकायचं कसं, कुठं. म्हणजे बरेच जण असं सांगतात की तुम्ही शेळीपालनाचं ट्रेनिंग द्याल, कशा सांभाळायच्या वगैरे सांगाल, पण विकायचं कसं हे जर नाही समजलं तर त्याच्यात नक्कीच हा शेळीपालनात त्या व्यक्तीचा तोटा होतो, त्या शेळीपालकाचा तोटा होतो आणि त्यामुळे शेळीपालनाचे व्यवसाय बदनाम होतात आणि बंद पडण्याचं प्रमाण 10मध्ये 6 ते 7 गोट फार्म हे बंद पडतात 1-2 वर्षाच्या आत. तर त्याच्यावर तोडगा जो साळुंके साहेबांनी काढला आहे, आता ह्यांचं इथं गाव पण मोठं आहे की आपल्याच घरी तयार झालेली बोकड आपण वाटा पद्धतीने कटिंग करायचे आणि वाटा पद्धत टाकायची आणि ते कस्टमरला जे ग्राहक आहेत खाणारे ते येऊन तुमच्याकडनं घेऊन. आणि आता पहिल्यासारखं राहिलं नाही, सगळं ऑनलाईन पद्धत झालेली. ग्रुपला जर टाकलं की उद्या बोकड कापायचे तर लोक लगेच ऑनलाईन पेमेंट आधी करतात. बरोबर. किंवा काही जण माल मिळाल्यानंतर पेमेंट करतात, त्यामुळे पैशाचं वगैरे काही टेन्शन नाही. ज्याला पिकवता येतं त्याला विकता येत नाही, हे जी म्हण आहे ना, ते साळुंके साहेबांनी खोटी करून दाखवली. बाहेर 800-850 रुपये किलो मटण आहे, पण ते 750 रुपये किलोने आपल्याच घरचे प्राणी 750 रुपये किलो मटण या पद्धतीने देऊन ते त्याच्यातून जास्तीचे पैसे कमवतात. हो, बरोबर. म्हणजे जर तुमच्याकडे व्यापारी आला तर एखादा बोकड ते तुम्हाला 10,000ला मागणार, तुम्ही ते 10,000ला देणार आणि त्याच बोकडाचे पुढे तो 12-14 हजार रुपये करणार. इथं जो शेतकऱ्यांचा 2 ते 4 हजार रुपयाचा गॅप पडतोय, तो गॅप भरून काढायचं काम सुद्धा साळुंके साहेबांनी केलेलं आहे. नक्कीच खूप चांगली कल्पना आहे. अनेक असे शेळीपालक आहे की त्यांना विकायचं कसं हे माहीत नसतं. अशा वेळी साळुंके साहेबांनी सांगितलेला हा मुद्दा नक्कीच त्यांनी अंमलात आणावा.
तर आता आपण साळुंके साहेबांच्या काही शेळ्या बघू की ज्यांनी त्यांना काय काय गावरान शेळ्यांनी उत्पन्न कसं दिलंय आणि त्यांनी ज्या ठेवलेल्या पाटी आहेत त्या पण आपण बघूया. मित्रांनो, हे तुम्ही बघताय साळुंके साहेबांच्या ह्या ज्या गावरान आहेत, काही काटेवेडे आहेत, काही बिटल क्रॉस आहेत आणि त्यांचा हा पैदाशीचा नर आहे बिटलचा. आता ही समोर जी तुम्ही डब्बी शेळी बघताय ही जी काय डिटेल आहे साळुंके साहेब, ही किती दिवसाची, किती वेत दिले तिने? ही आता 3ऱ्या वेताला खाली झालेली आहे आपल्याकडे. अच्छा. हिला कमीत कमी 3.5 ते 4 लिटर दूध आहे. बरं. हा, फिरून चरून येणारी शेळी आहे आणि आत्ता दुपारचे 1 वाजायच्या टायमिंग झालेला आहे, तरीसुद्धा तुम्ही तिचे ऑर्डर साईज बघू शकता. आता गाभण आहे खाली? नाही, आता वेलेली. किती दिवस झालं? एक 8-10-15 दिवस झाले. 15 दिवसापूर्वी वेलेली आहे. दुसरा एक सांगायचा मुद्दा यातला, हां. म्हणजे हा एकमेव असा माल आहे की याची किंमत करण्याचा अधिकार तरी आपल्याला आहे. दुसरं तुम्ही डाळिंब पिकवा, सफरचंद पिकवा, अगं द्राक्ष पिकवा, हां. सगळं आपण मार्केटला न्यायचं आणि त्यांनी किंमत ठरवायची. बरोबर. तसा हा एकमेव असा आपला माल आहे की ज्याची किंमत आपण ठरवू शकतो. बरोबर. हा. आणि आता काय झालंय, आम्ही गाडीवर असल्यामुळे आमचे आई वडील वगैरे मंडळी हे सगळं बघतात. घरी असल्यानंतर आम्ही मदत करतो. तर माझे अजून एक असा प्रश्न आहे, तुमच्या चरायला जाणाऱ्या शेळ्या आहेत, संध्याकाळी जातात चरायला, शेतात कमी चारा आहे, तुमच्या गावरान शेळ्या जरी असल्या तर त्यांची ऑर्डर साईज खूप चांगली आहे, हे दिसून येते. तर शेळी पालनात तुम्ही दुधाला किती महत्व देता? नाही, दूध तर महत्वाचं आहे. दुधाशिवाय पिल्लं कशी स्ट्रॉंग होणार आहे? अच्छा. कारण कोणत्या जरी जनावराला, आता समजा त्यांची पिल्लं येतं, त्या पिल्लांना जर भरपूर दूध मिळालं तरच पिल्लं स्ट्रॉंग होणार आहेत ना. मग आमच्या 12 वर्षाच्या प्रवासातून आम्ही म्हणजे काही पाठी बाहेरून आणून किंवा काही आपल्या चांगल्या शेळ्यांच्या तयार करून आता हा म्हणजे आमचा पूर्ण मदर स्टॉक तयार झालेला आहे. मित्रांनो, हे बघा, या पाटी आहेत. बिटल बोकड हा गावरान शेळ्यांना क्रॉस केल्यानंतर साळुंके साहेबांनी त्यांच्या घरी ठेवलेल्या ह्या मदर स्टॉकसाठी ठेवलेल्या या पाटी आहेत. एक सरासरी यांचं 6 ते 7 महिने वय आहे. 6 ते 7 महिने वयाच्या त्या सुंदर अशा पाटी आहेत. साळुंके साहेब, आता ह्या 7-7 महिन्याच्या पाटी आहेत, पाटी पण फार सुंदर आहेत. तर ह्यांना आता तुम्ही कधी लागवड करणार? काय ह्यांच्या दिवाळीनंतर ज्यावेळेस ह्या 2 दात लावतील 2 दात त्यानंतर लागवड करतो आम्ही. का बरं 2 दात लावल्यानंतरच का, असं काय? काय होतंय, तिच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली असते. बरं. आणि त्यामुळं मग तिला पण डिलिव्हरीला त्रास होत नाही आणि तिच्याकडून होणारे पिल्लं पण चांगले मजबूत वगैरे चांगले वजनदार तयार होतात. अच्छा. आणि जर तुम्ही समजा लवकर आले, पाठ साधारणतः एक 5.5-6 महिन्यात माझा होती, त्यावेळेस जर लावली तर तिच्या शरीराची पूर्णपणे वाढ झालेली नसते. मग ते कधी कधी पहिल्या वेताला गाभाडली की ती अंग टाकून देते किंवा तिच्यापासून जन्मलेली पिल्लं मोठी जन्मत नाही तर त्यांना दूध नाही पुरत. मग ज्यावेळेस 2 दात होते त्यावेळेस शेळीच्या पूर्ण शरीराची वाढ झालेली असते. तुम्ही आता बोलताना मागाशी सांगितलं की ह्या आम्ही पहिल्यापासून बाहेर सोडल्याच नाहीत. हां हां. तर मग तुम्ही ज्या गावरान शेळ्या आणल्या त्यांना तुम्ही कधी असा प्रयत्न केला होता का फिरस्ती शेळ्या बंदिस्त करण्याचा आणि त्यात तुम्हाला अडचण आली? फिरस्ती शेळ्या बंदिस्त होतात का? होतात, परंतु थोडा वेळ लागतो. अच्छा. फिरस्ते शेळ्या बंदिस्त होतात पण थोडासा वेळ लागतो त्यांना. कारण कसं होतं, ज्या नैसर्गिक वातावरणात त्या पहिल्यापासून येतं त्यानंतर नवीन ठिकाणी किंवा बंदिस्त मध्ये त्यांना अडचण तर येणारच आहे. पण ज्यांना बंदिस्त करायचं त्यांनी शक्यतो लहान आहे असे छोट्या छोट्या पाठी वगैरे घेऊन त्यांना बंदिस्त केल्याला नक्कीच फायद्यात राहतो. साळुंके साहेब, सध्या किती बोकड आहेत आपल्याकडे? सध्या आपल्याकडे 9 इथं. बर. याच्यातले काही पैदाशीसाठी गावरान शेळ्यांच्या याच्यासाठी काय बाहेर गेलेले आहेत का? बुकिंग वगैरे झालेत का असं काय? नाही, आता यातले 2 आहेत द्यायला. एक तर आपण घरीच ठेवलेला आहे. बरं. आणि ते 2 आहेत त्यातलं एक बोकड विकलाय, ते म्हणजे तिळ्यातले होते. अच्छा. तर त्यातला एक विकलेला आहे. आता ह्यातला हा घरी ठेवलेला आहे आणि हा विक्रीसाठी आहे. बरं. हा सध्या विक्रीसाठी आहे. हा व्हिडिओ बघतोय तो का? हो, हा विक्रीसाठी आहे. अच्छा, हा विक्रीसाठी आहे. हो.
हा किती महिन्याचा आहे सध्या? हा 7 महिन्याचा आहे. 7 महिन्याचा आहे. हो. नवीन शेळी पालनात उतरू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी तुमचा एक काय मेसेज असेल की काय म्हणून शेळी पालन केलं पाहिजे? आतापर्यंत लोकांचा काय समज आहे माहिती आहे का, की शेळी पालन हा आपल्या शेतीला जोडधंदा आहे. जसा दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा आहे, पण मी तर असं म्हणेन की शेती हा शेळीला जोडधंदा आहे. बर. शेती हा शेळीसाठी जोडधंदा आहे. म्हणजे आपण आपली संकल्पना बदलली पाहिजे. आणि दुसरी तरुणांसाठी जर सांगायचं झालं तर तरुण समजा आज जे 10, 15, 20 हजारासाठी पुणे मुंबईला सर्व्हिसला वगैरे जातात, त्यांनी तिकडं न जाता गावात सुद्धा भरपूर असे व्यवसाय करण्याजोगते असे. आणि कधी पण नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय नक्कीच चांगला असं. म्हणजे तरुणांनी नोकरीच्या मागं न लागता जर शेळी पालनात उतरला आणि जर पूर्णपणे नोकरी करायची म्हणलं तरी कष्टच आहे शेवटी, तेवढा वेळ जर इकडे दिला आणि थोडं टेक्निकने केलं, लसीकरण, जंतनाशक वगैरे जर आपल्याला माहिती नसली तर थोडं मार्गदर्शन वगैरे घेणे लोकांचं आणि केलं, मात्र स्वतः करावं लागणार आहे. जर स्वतः केलं तरच ह्यात फायदा आहे. नाही तर तुम्ही जोड आणून ठेवलं, गडी ठेवला, त्या गड्याला काय घेणं देणार, रात्री तुमची शेळी वेळाला झाली का आडावली का काय, तो झोपणार. उद्या मालक बोलायला गेला तो म्हणणार मी दिवसा करतो आणि रात्रीचं कष्ट करू का. त्यासाठी स्वतः करायची तयारी असली तर नक्कीच चांगलं आहे. तुम्ही आता बोलताना एक फार असं लक्ष वेधून घेणारं वाक्य बोलला की शेळी पालन हा शेतीला जोडधंदा नसून शेती हा शेळी पालनासाठी जोडधंदा. बरोबर आहे. तुम्ही का असं म्हणायची वेळ का आली? कारण आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि तुमच्यात हे थोडं असं म्हणजे मला असं विचार करण्यासारखं हे तुमचं आहे. बरोबर आहे, काय तुम्ही बरोबर आहे तुमचा. परंतु शेती प्रधान देश हा फक्त म्हणायला आहे. ऍक्च्युली शेती पिकली नाही पिकली तरी कोणाचंच काय नडत नाही, किंवा आज शेतकऱ्याने आत्महत्या केल्या तरी कोणाला काय घेणं देणं नाही, असा मुद्दा आहे. त्यामुळे मग आपल्या शेतीला बाजार नाही किंवा शेती परवडत नाही किंवा आपल्या मालाला योग्य असा बाजारभाव मिळत नाही, हे रडगाणं आपण कोणापाशी गाण्यात अर्थच नाही. कारण दुसऱ्यांचा प्रश्न सोडवायला आज कोणालाच इंटरेस्ट नाही. त्यामुळे आपला प्रश्न आपणच सोडवायचा. शेती परवडत नाही किंवा शेतीचा जो आपला बाजार पिकतोय त्याला बाजारभाव नाही, हे म्हणणं कोणाला सांगायचं नाही. आपण शेती परवडत नाही म्हणून शेती विकायची नाही, फक्त शेती करायची, आपली पद्धत बदलायची. आज माझ्या बाबतीत माझ्या शेतात 1 एकर लिंबुनीची झाडं होती. मी ती लिंबुनीची झाडं काढली तरी लोकांनी मला नावं ठेवली, म्हणले येडा झालाय, आता शेळ्या पाळतोय लिंबुनी झाडं काढली. ज्यावेळेस शेळ्या पाळल्या त्यावेळेस म्हणले आता येडा झालाय, याचं काय खरं नाही. पण ज्यावेळेस असं लोक म्हणते त्यावेळेसच म्हणायचं आपली प्रगती चालू झाली. आपण जर रोज 4 माणसात बसलो त्यांना खर्च केला तर लोक म्हणणार आहे चांगला आहे हा. आणि ज्यावेळेस आपण आपल्या प्रपंचाच्या 2 गोष्टी पाहणार आहेत त्यावेळेस लोक म्हणतात आता फुगीर झाला, माणुसकी राहिली नाही. हे समाजाचं आहेच. त्यासाठी मग आपण आपली शेती करायची पद्धत. आज माझ्या शेतात मी लिंबुनीची झाडं काढून सुभाबळ लावली, त्यावेळेस लोकांनी मला नावं ठेवले, म्हणले लोक बांधव ठेवीत नाहीत आणि हा वावरात लावायला लागलाय. म्हणजे असं. त्यामुळे लोकांचा विचार न करता आपल्या शेळ्यांना जे खाद्य लागतंय ते जर आपण शेतात पिकवलं तर नक्कीच फायदा होतोय. तर बघा मित्रांनो, असा हा आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. आपल्याला जी कमेंट आली होती की गावरांमधून बिटल आणि बिटलमधून गावरांकडं आलेले शेळीपालकांची एक मुलाखत घ्या. त्यातील बिटलमधून गावरान शेळ्यांकडे वळालेले आणि कटिंग मार्केटवर काम करणारे साळुंके साहेबांचा हा आज आपण व्हिडिओ पाहिला. त्यांच्या फार्मवरचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्यांचं मॅनेजमेंट, खुराक आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत आणि त्यांना त्यांच्या घरच्यांची साथ, आईवडिलांची साथ जी काही भेटत आहे. आणि शेळीपालन हा शेतीला जोडधंदा नसून शेती हा शेळीपालनासाठी जोडधंदा, हे खूप महत्त्वपूर्ण असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ हा कुठल्या मुद्द्यावर असावा हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.